नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। जवळपास 2000 पेक्षा जास्त पदांची पदभरती निघालेली आहे, ती म्हणजे फक्त 10वी पासवरती। याच्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होत नाही, तुमची फक्त शारीरिक क्षमता चाचणी आणि तुमचे जे मार्क्स आहेत त्यानुसार मित्रांनो ही भरती केली जाते। तर ही भरती जी आहे मित्रांनो या ठिकाणी 2025 साठी नव्याने निघालेली आहे। याच्या अगोदर ही प्रत्येक जिल्ह्याची ही भरती निघालेली होती। पुन्हा एकदा या ठिकाणी मित्रांनो ही जागा जी आहे त्या ठिकाणी निघालेली आहेत। ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता, होमगार्ड महाराष्ट्र अंतर्गत ही पदभरती चालू केली गेलेली आहे। तर याचा अगोदर एक शासन निर्णय देखील आलेला होता। होमगार्ड दलातील जे पद आहे होमगार्डचं त्याच्याबद्दलचा त्याचं पेमेंट वाढवण्याबद्दल, त्याचे भत्ते वाढवण्याबद्दल। तर बघा, होमगार्ड नोंदणी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे 2025 साठी, ती म्हणजे बृहन्मुंबई होमगार्डसाठी। तर बघा, आता बृहन्मुंबईसाठी ही जाहिरात आलेली आहे। तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, त्या जिल्ह्याची जाहिरात आली की तुमच्यापर्यंत नक्की त्याची माहिती शेअर केली जाईल। परंतु सध्या जर आपण बघितलं मित्रांनो 2023-24 असेल किंवा 24 मध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांच्या जाहिराती येऊन गेलेल्या आहेत, त्यांचे रिझल्ट देखील लागलेत, काही जण त्या ठिकाणी रुजू देखील झालेले असतील। तर बघा, आता बृहन्मुंबईसाठी सध्या ही जाहिरात आलेली आहे। तर होमगार्ड जे हे पद भरलं जातं मित्रांनो, या पदासाठी नेमकी पात्रता काय असते? तर शैक्षणिक पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक असतं। शारीरिक पात्रता ज्याच्यामध्ये तुमचं वय 20 वर्ष पूर्णतः हे 50 वर्षाच्या आत पाहिजे, 20 ते 50। त्याचसोबत मित्रांनो तुमची उंची 162 सेंटीमीटर लागते, महिलांकरिता 150 सेंटीमीटर लागते। पुरुष उमेदवारांकरिता फक्त छाती असते न फुगविता 76 सेंटीमीटर, फुगून 81 सेंटीमीटर। तर ही पात्रता आहे मित्रांनो फक्त, ठीक आहे। तर या पात्रतेनुसार तुमचं सिलेक्शन केलं जातं। सिलेक्शन कुठल्या बेसिसवरती होतं, कसं होतं ते आपण पाहणार आहोत। तर होमगार्ड जे पद आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचं असं पद आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पगार किती भेटतो त्याबद्दलची माहिती अगोदर तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। तर होमगार्ड जे पद असणार आहे याचं सदस्यत्व तुम्हाला भेटणार आहे। तुम्ही जर सिलेक्ट झालात तर यांना भत्ता जो आहे बघा, नवीन यानुसार तुम्हाला कर्तव्य भत्ता जो आहे 1083 रुपये प्रतिदिन भेटणार आहे। त्याचसोबत तुम्हाला या ठिकाणी कर्तव्य भत्त्यासोबतच इतर भत्तेही दिले जातात। जसं की पहा, आता एक GR आलेला आहे, मागच्याच वर्षी मित्रांनो शासनाने निर्णय घेतलेला आहे। होमगार्ड जे पद आहे त्यामध्ये विविध भत्त्यांमध्ये वाढ 9 ऑक्टोबर 2024 लाच मित्रांनो हा GR या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे। पाहू शकता याच्यामध्ये मित्रांनो शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये जी बैठक घेण्यात आलेली होती त्यामध्ये मंजुरी दिलेली आहे। होमगार्ड भत्त्याचे प्रकार दाखवलेत, सध्याचे दर आणि प्रस्तावित दर, म्हणजे नवीन दर किती आहेत बघा, नवीन तुम्हाला भत्ते कशा पद्धतीने किती रुपयाने भेटणार आहे त्याची माहिती दिली आहे। ज्याच्यामध्ये बघा कर्तव्य भत्ता म्हणजे दैनंदिन तुम्ही जे रोज काम करता त्याचा भत्ता तुम्हाला पहिला 570 रुपये होता, परंतु आता तो 1083 रुपये करण्यात आलेला आहे। त्याचसोबत तुम्हाला उपहार भत्ता पहिला 100 रुपये भेटायचा, आता 200 रुपये केला गेलेला आहे। त्यानंतर कवायत भत्ता 90 होता तो 180 केला आहे। खिसा भत्ता 35 रुपये होता तो 100 रुपये केला आहे। भोजन भत्ता 100 रुपये होता तो 250 रुपये या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर हे पेमेंट तुम्हाला या ठिकाणी प्रति महिना याच्यामध्ये असणार आहे। ही वाढ 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्यात आलेली आहे, त्याचाच हा शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। हा शासन निर्णय जे आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहता येईल। तर बघा, आता होमगार्ड पदासाठी मित्रांनो या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट जी आहे त्याच्यामध्ये पाहू शकता, बृहन्मुंबई जिल्हा होमगार्ड नोंदणी 2025 या ठिकाणी चालू झालेली आहे। या जिल्ह्याची भरती राहिलेली होती, मागच्या वेळेस जाहिरात आलेली नव्हती, तर 2025 साठी मित्रांनो ही जाहिरात निघालेली आहे। तुम्हाला पात्रता मी सांगितलेली आहे। तर बघा, आता होमगार्ड सदस्यत्वाचा फायदा, तुम्ही जर होमगार्ड झालात तर तुम्हाला सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान आणि विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण भेटतं। 3 वर्षे सेवा पूर्ण होमगार्डांना राज्य पोलीस दल बघा, पोलीस भरतीमध्ये, वन विभागामध्ये, अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण ठेवण्यात येतं मित्रांनो। तर याचा फायदा तुम्हाला जी सरळ सेवेची परमनंट भरती निघते ग्रुप C ची, त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे। त्यानंतर प्रथमोपचार, अग्निशमन विमोचन यासारख्या विषयाचे प्रशिक्षण तुम्हाला दिलं जातं। गौरवस्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार पदके मिळण्याची संधी तुम्हाला असते। आणि तुम्ही होमगार्ड पद जे आहे स्वतःचा व्यवसाय असेल, शेती असेल इत्यादी करून तुम्हाला ही देशसेवा करण्याची संधी या ठिकाणी देण्यात येते। तर 2025 साठी मित्रांनो या जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे। याच्यामध्ये बघा, आता तुमची निवड कशी केली जाणार आहे। आता तुम्हाला फॉर्म जो आहे या ठिकाणी कुणाकुणाला भरता येणार आहे, ह्या जिल्ह्याची जाहिरात आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामधून तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, कारण की प्रत्येक जिल्ह्यानुसार ऑलरेडी जाहिराती आलेल्या होत्या। तुम्ही ज्या जिल्ह्यामधून आहात त्याच जिल्ह्याचं फॉर्म भरता येतो, म्हणजे ज्या जिल्ह्याची जाहिरात आली आहे त्यांनाच या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की फक्त बृहन्मुंबईमधीलच या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तुम्ही रहिवासी असाल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। याच्यामध्ये लिहिले बघा, उमेदवार मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात जिल्ह्यातील अंतर्गत राहणारे यांना अर्ज करता येईल, इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील। तर कुणाला भरता येणार बघा, बृहन्मुंबई या ठिकाणी जाहिरातीचं नाव आहे, ठीक आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं बृहन्मुंबई जिल्हा म्हटलंय, परंतु या ठिकाणी कुणाला अर्ज करता येईल फक्त या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की मुंबई
मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरामधील अंतर्गत राहणारे जे उमेदवार असतील त्यांनाच अर्ज करता येणार आहे. कारण की ज्या ठिकाणची जाहिरात निघते तिथं त्याच जिल्ह्यामधून त्याच जिल्ह्यातील उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळं अगोदरच भरपूर साऱ्या जाहिराती आलेल्या होत्या, प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात आली होती. त्यामध्ये तुम्ही जर फॉर्म भरलेला नसेल तर तुमची संधी गेलेली असेल. कारण की आता पुन्हा एकदा नव्याने जाहिराती येऊ शकतात, परंतु कधी येतील त्याबद्दलची माहिती नाही आहे. सध्या फक्त आता 2025साठी या ठिकाणी ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली आहे. ऑलरेडी बाकी जिल्ह्यांच्या जाहिराती येऊन गेलेल्या आहेत. तर मग आता ह्या पदासाठी जे सिलेक्शन कसं पद्धतीने होतं बघा, त्याची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये पहा, शारीरिक क्षमता चाचणी तुमची घेतली जाते. उमेदवारांना या ठिकाणी प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारामध्ये उत्तीर्ण होऊन पात्र होणं आवश्यक आहे. एका चाचणीमध्ये अपात्र ठरल्यास पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत. ज्याच्यामध्ये बघा, पुरुष उमेदवारांना 1600 मीटर धावणे, 1600 मीटर या ठिकाणी फक्त रनिंग आहे तुम्हाला 20 गुणासाठी असणार आहे, ज्याचं टायमिंगनुसार या ठिकाणी मित्रांनो गुण त्यांनी दिलेले आहेत. धावणी चाचणीमध्ये तुम्हाला कमीत कमी 10 गुण मात्र घेणं आवश्यक असणार आहे. 10 गुणासाठी मग तुम्हाला 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी वेळेमध्ये जर तुम्ही पळालात तर 10 गुण तुम्हाला भेटतील. 6 मिनिट 30 सेकंद पळालात तुम्ही पूर्ण केले 1600 मीटर तर 12 गुण भेटतील. अशा पद्धतीने या ठिकाणी आहे. महिला उमेदवारांना देखील पाहू शकता 800 मीटर रनिंग तुमची 25 गुणासाठी असणार आहे. त्यांना देखील कमीत कमी 10 गुण त्यामध्ये घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमची रनिंग झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही पात्र झालात लगेच तुमची मग गोळाफेक होईल, ज्याच्यामध्ये पुरुष उमेदवारांकरिता या ठिकाणी त्यासाठी 10 गुण असणार आहेत गोळाफेकसाठी. महिला उमेदवारांना देखील त्यासाठी 10 गुण असणार आहेत. ठीक आहे. तर त्यापैकी जास्तीत जास्त गोळा जे आहे 6 मीटरपर्यंत आहे महिला उमेदवारांना, पुरुष उमेदवारांना 8.50 पर्यंत आहे. अशा पद्धतीने याचं देखील मीटरमध्ये या ठिकाणी मार्क्स दिलेले आहेत. गोळाफेकमध्ये कमीत कमी तुम्हाला 4 गुण मिळवणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, तांत्रिक अहर्तेनुसार गुण. आता तुमची परीक्षा होत नाही तर तांत्रिक अहर्ता तुमच्याकडे काय असेल तर त्याचे देखील गुण तुम्हाला दिले जातात. जसं बघा, ITI प्रमाणपत्र, खेळामध्ये प्रावीण्य व्यक्ती, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये प्रावीण्य प्राप्त, जिल्हास्तरीय असेल तरी देखील चालेल, माजी सैनिक असेल तरी देखील त्याचे मार्क्स भेटणार आहेत. NCC B प्रमाणपत्र, NCC C प्रमाणपत्र. त्यानंतर नागरी सेवेमध्ये, संरक्षण सेवेमध्ये स्थानिक ठिकाणी ती प्रशिक्षण काल तुम्ही जर पूर्ण केलेलं प्रमाणपत्र आहे तरी देखील चालेल. जड वाहन चालक परवाना तुमच्याकडे त्याचे देखील मार्क्स भेटतील. बघा, हे सर्वच्या सर्व तुमच्याकडे असेल, सर्व अटी तुम्ही पूर्ण करीत असाल तर 10 गुण तुम्हाला ते दिले जातात. बघा, यापैकी फक्त एक अट तुम्ही पूर्ण केली, समजा तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे फक्त हेवी मोटर व्हेकलचं, जड वाहन चालकाचं, 2 गुण दिले जातील. याच्यामध्ये तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे आणि NCCचं B सर्टिफिकेट आहे तर तुम्हाला 3 गुण दिले जातील. 3 अटी पूर्ण केल्या तर 4 गुण, 4 अटी पूर्ण केल्या तर 5 गुण, 5 अटी पूर्ण केल्या तर 7 गुण, 6 अटी पूर्ण केल्या तर 8 गुण आणि सर्वच्या सर्व आहे तर 10 पैकी 10 गुण तुम्हाला या ठिकाणी दिले जातील. तर तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण मेरिट लावतेवेळी ग्राह्य धरले जातील, अन्यथा तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. वरील तुम्हाला फिजिकल सर्व पूर्ण करायचे, त्यानंतर तुमचे या ठिकाणी खालचे गुण ग्राह्य धरले जातील. तर अशा पद्धतीने ही जाहिरात आलेली आहे. 27 डिसेंबरपासून अर्ज चालू झालेले आहेत. 10 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला अर्ज जे आहे त्या ठिकाणी करायचे आहेत. ही वेबसाईट दिलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि जाहिरातीची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. याच्याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. याच्यामध्ये संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. आवश्यक कागदपत्रामध्ये बघा, रहिवासी पुरावा लागणार आहे, यामध्ये आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र लागतील, नोकरी करीत असाल तर नाहरकत प्रमाणपत्र, त्याचबरोबर या ठिकाणी 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, ही सर्व माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याची देखील माहिती दिली आहे. बघा, ही वेबसाईट आहे महाराष्ट्र होमगार्डची, ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा HGS एनरोलमेंट जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म हे ऑप्शन पाहायला भेटेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. सध्या ही वेबसाईट या ठिकाणी नॉट फाउंड म्हणते, काहीतरी याच्यामध्ये काम चालू असेल. नंतर तुम्ही या ठिकाणी चेक करून बघा, ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्मवरती क्लिक करायचं आहे किंवा या ठिकाणी जी जाहिरात आहे त्यांची त्याच्यामध्ये देखील बघा या ठिकाणी ही वेबसाईटची लिंक त्यांनी दिलेली आहे. या वेबसाईटच्या लिंकवरनं देखील तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. याच्याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.